गुड मॉर्निंग एव्हरीवन। काकू खेळायला आणि मी तर बाहेर बसली तर कू करायला लागला। आता सगळी कामं तो सगळं झाडलोट करायची। आत्ताच उठले मी, अजून चूल पेटू राहिली आहे। आणि इकडे तुम्हाला दाखवते हा बेडूक बघा, बेडूक कसा बसला आहे आणि याच्या खाली बसवतो बरं का, ह्या पत्र्याखाली। हा पत्रा याच्यावर असतो ना, त्याच्यावर। आता ही ना चूल जरा उधडली म्हणजे हे सगळी माती निघाली, काय करावं लागणार आहे आता? ही माती आणून लावावं लागेल। ही आपली शेतातली माती उगीच काळी काळी दिसते। तर मला ते ना एक विशेष वाटलं, त्याच्या खाली ना ते किती कुतू हलवतंय बा। काय चालत नुसतं, काय बडबड करून राहिले काय माहिती म्हणत ते जवळ गेलं तर ते जायला निघा। अरे बेडोखरा मस्त मिच करून पाहते। मिचू हे मिचू जाऊ नका। त्याची आणि माझी ओळख झालेली बरं का। रोज पत्र्याखाली येईन, नाही तर घरात पण येईन। त्याला म्हणते नको घरात येऊ, सावध झाला नाही खाली त्याचं तर मजेत चालू आहे त्याचं। मिचू हे मिचू किती जवळ घेतलंय तरी पण तो मस्तपैकी पाहतोय। तुला चहा प्यायचा का? चहा प्यायचा चुलीवरचा चहा प्यायचा का? ते लाकडे जरा थोडेसे ओलसरच आहे, पेटत आहे। हाय हॅलो नमस्कार। चला आज आहे शनिवार, तर आता उद्या आहे बाजाराचा दिवस। आणि बाजाराचा दिवस असल्यामुळे आम्हाला एकदम बाजार करावा लागतो। मग रविवार सोमवार मंगळवार असं करता करता शनिवारपर्यंत भाज्या संपलेल्या असतात। तर काल मी अक्काकडे गेली होती संध्याकाळी, तर ती बनवत होती शेंगोळे। तर म्हटलं शेंगोळे बनवूया का काय बनवूया आज सकाळी। तर विचार केला नको शेंगोळे नको, तर काय बनवूया म्हणून चाललं होतं। तर मग नंतर लक्षात आलं भरपूर दही पडलेलं आहे, मग का नको आपण कढी गोळे म्हणजे कढी भजी बनवूया। तर लहानपणी मी खूप खायची ही कढी भजी, पण आता तेव्हा पण आम्हाला असंच रविवारचा बाजार करावा लागायचा त्याच्यामुळं। पण आता शक्यतो काय होतं, मी 3-4 जरी भाज्या घेऊन आले ना काका, तरी मला ते आठवडाभर पुरून जातात असं होतं। त्याच्यामुळं मग हे कढी भजी खूप दिवसात ना आता मी बनवत आहे। आता म्हटलं चला बनवूया, आणि अर्थात अक्काला मी बघायला बोलवणार आहे, कारण ती कढी फाटू शकते। मी त्या गोष्टीमुळे कधी करत नाही, मग तिलाच सांगत असते तू कढी कर आणि मी भजे बनवून टाकणार आहे, म्हणजे मी भजे करून टाकते। तर आता हे पाहिजे एवढं दही आहे, मग आता काय करायचं? एवढं दही आणि हे एवढं खपलं जाणार नाहीये मला। दही जास्त खाल्लं तर काय होतं, पित्त पण वाढल्यासारखं हो राहिलेलं आहे। तर मी इकडं काय केलं, आता हे जे कढीसाठी ना तयारी करून ठेवलेली आहे। पहा काय बनवलेलं आहे, तर हिरवी मिरची आणि लसूण हा अगदी ओबड वाटलेला आहे। त्याचबरोबर हे लसूण आहे, कढीपत्ता घेऊन येते। आता कोथिंबीर तर नाही। चला आता मी काय करते, आता ह्याच्यामध्ये आता हे ना पहिले भजे बनवून घेते। असं नाही की भजे बनवायचे म्हणजे मग त्याच्यात हे टाका ते टाका असं नाही, मी अगदी गावच्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे, गावरान पद्धतीने। खूप काही नसतं याला, आपल्याला फुगायची सुद्धा अपेक्षा नसती की कढी असे भजे असे मस्त असे फुगले गेले पाहिजे, असं काही नाही। कारण जे भजे आहे त्याच्यामध्ये ते असे थोडेसे हेच पाहिजे, कडकच पाहिजे, कारण मग त्यामध्ये हे जे कढीतला जो रस्सा आहे तो शोषून घेतल्यानंतर ते अगदी असं लबलबीत होऊन जातात। तर त्याच्यामुळं मी सोडा वगैरे काही टाकणार नाहीये। तर मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये सिंपल जशी गावच्या पद्धतीने बनवली जाते ना, मी तुम्हाला त्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे। तर हे पहा, याच्यामध्ये मी हळद टाकली आहे, हे घेतलेलं आहे भजीसाठी पीठ, बेसन पीठ। आता याच्यामध्ये मी हे टाकत आहे लाल तिखट, आणि यामध्ये टाकणार आहे। मला करायचं ठरलं असतं ना तर खूप रंगून करता आलं असतं, पण मग ती पद्धत नाही आहे, जी असली गावची पद्धत काय हे मी तुम्हाला दाखवून राहिलेली आहे। तर याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। आता मी हे काय करणार आहे, अगदी पाण्यामध्ये मस्तपैकी भज्यासारखं, हे बघा आता आपलं भजेला जसं पीठ हवं अगदी त्या पद्धतीने झालेलं आहे। आता मी काय करते, आता कढई ठेवलेली आहे, आणि कढईमध्ये मी आता काय करणार आहे, तेल टाकणार आहे। अर्थात म्हणजे आता हे भजे बनवायचे आपल्याला, भजे तळून काढायचे आहेत।
तेल तापलेलं आहे, आता मी भजे सोडते एक एक करून. अशा भज्यांना आहे ना काय म्हणतात, बोंड भजे म्हणतात. हे मुलगी ज्यावेळेस सासरी जाते ना त्यावेळेस असे हमखास बनवलेले असतात. ज्यावेळेस सासरी म्हणजे जेव्हा ती येते ना, झालेलं आहे माझं. चला आता घेतलं कढई उतरून आणि आता यावर आपल्याला कढई उतरून घेतली आणि आता ह्यावर पातीला चढवते मी आणि कढी बनवायला घेते. दिसतंय? नाही दिसत. आता हे तुम्हाला दाखवलं मी काय काय घेतलं. आता आहे ना खूप सारा कढीपत्ता घेऊन आलेले. कढीपत्त्याशिवाय मज्जाच नसते कढीला. कढीपत्ता आणलेला आहे. हे इथं दिसत होते तिथून हे सगळं साहित्य इथंच ठेवलेले. चला आता मी काय करते, यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता हे भजीचंच आहे ना, तर आता आपल्याला इथं 2 चमचे काय करायचे, बेसन पीठच टाकायचे. म्हणून म्हटलं आता हे भजीचं आहेत ना, तर यामध्येच करूया. तर ना आता घेते मी आता हे आहे मिक्स करून घेणार आहे. यांचं काम झालेलं आहे. बघा आता तेल तापलंय. याच्यामध्ये मी मोहरी, जिरं, लसूण हे मिक्स केलेलं, कढीपत्ता, मस्तपैकी काय करायचं आपल्याला फोडणी घेऊन द्यायची आहे. आता याच्यातच हळद टाकली बरं का मी. चला छानपैकी आता ते झालेलं आहे. आता इकडे मी काय करते, ज्याच्यामध्ये आता लागेल आपल्याला जेवढी कढी हवी तेवढी कढी हवी तेवढी काय करायची आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता आपण अर्थात भजे केलेले आहे म्हटल्यावर मग आपल्याला जरा थोडंसं रस्सेदारच बनावं लागणार आहे. म्हटल्यानंतर मग जास्त पाणी टाकावं लागेल. त्यामध्ये थोडीशी साखर. आता उकळी येऊन देते याला. चला उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी काय करते, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि गॅस बंद करून देते. चला छान झालेली आहे चव. आता यामध्ये काय करते, हे जे भजे आहे ना आपण केलेले आता यामध्ये सोडून द्यायचे आपल्याला. आणि हे थोड्या वेळाने काय होतील, असे मस्तपैकी याच्यामध्ये ही कढी छान त्याच्यामध्ये जाईल, शोषली जाईल आणि मस्तपैकी लागतील. तर बघा आपली ही कढी भजे. याच्यावर कोथिंबीर हवी होती पण असं आता. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही कढी भजेची रेसिपी जरूर कमेंट करा आणि भेटू आपण थोड्या वेळात. भजी कढी जे आहेत ना ती एवढी काही खाणार नाही म्हणून मी काही अक्काला त्यांना दिली. आणि नुसतं त्याच्यावर पण काही होणार नाही म्हणून मी आता आहे ना काही करायली आहे, भोपळ्याची भाजी तोंडी लावायला अशी थोडीशी अशी करते. आणि आता गॅस पेटवलाच आहे हे काय, आणि करून घेते. आता ही भाजी कशी करायची, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि शेंगदाणे असं कुटलेलं आहे, असं मिक्सरमधून काढलेलं आहे बघा. आणि तेलामध्ये परतायचं, ही भाजी टाकायची आणि शिजली झाली भाजी. आता याच्यामध्ये मी डाळ वगैरे काहीच नाही टाकणार, अशीच करणार आहे आणि अशीच खाणार आहे. नमस्कार. चला काल शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते. आणि याच्या अगोदर मी साचीला पण ड्रेस घेतलेला आहे तो पण दाखवते. तर साचीला ड्रेस मध्येच घ्यायचं काम, कारण कसं काय तर साचीचा बड्डे होता त्यावेळेस मी कधीही तिचा बड्डे असले ना त्यावेळेस मला देणंच शक्य होत नाही.
मग नंतर पैसे साचून वगैरे मग तिला 4-5 महिन्यांनी काय ना काही घेऊन देते. मग कधी पॅड घेऊन, कधी काय इथून मागं असं देत होते. पण आता घेतलाय म्हटलं ड्रेस तिला घेतलाय, तर म्हटलं आता तो पण यामध्ये दाखवा आणि कालची शॉपिंग पण दाखवते. तर चला मी काल काय शॉपिंग केली. आणि हे आता सगळ्यांना आता हे पैसे कसले, हे काय माझे यूट्यूब पेमेंट नाही आणि यूट्यूबचं पेमेंट मला तरी वाटत नाही इतक्या लवकर येईल म्हणून. अजूनही 2 वर्ष लागतील किंवा 1 वर्ष कदाचित. काय आता ते सगळं म्हणजे जाहिरात पूर्ण पाहिल्यावर आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर जाहिरात तुम्ही जर स्किप करत असेल तर नाही हो, म्हणजे पेमेंट कसं आहे पूर्ण जाहिरातीचेच पैसे भेटत असतात, पूर्ण जाहिरात पाहावी लागते. तर असं आहे. तर चला आता, आणि आपल्या व्हिडिओंना पण व्ह्यू काही एवढे नाहीच आहे, तर हाईप पॉईंट दिलेला आहे. हाईप पॉईंट द्यायला बिलकुल विसरू नका. तर आता कालची काय शॉपिंग केलेली आहे ती प्रथम दाखवते, नंतर मग साचीचा ड्रेस दाखवते. तर सुरुवात दाखवते. हे कानातले घेतले मी असे बघा, अगदी ड्रेसवर घालण्यासाठी 2 जोड घेतले. आणि नंतर म्हटलं आता यात्रा आहेच आहे ना, यात्रेला आहे तर मग यात्रेला घेऊ. आता आईला म्हटलं होतं तुला काही आणायचं का काय, पण असं झालं का पैसेच मला पुरले नाही. मलाच पैसे पुरले नाही. तर आईला दाखवते. आता आई पण पाहिजे त्या निमित्ताने बघा. तिला म्हटलं काल म्हणत होती दाखव, पण काल खूप गडबड होती, ती गवत काढायला लागली. तर मग म्हणे जाऊ दे होता उद्याच पाहू. तर मी एक पॅन्ट घेतली अशी. तर ही 3/4 ची घ्यायची होती, पण ती खूप झाली आहे एवढी मोठी, पुन्हा ती मोठीच झाली ती. तर मी केलं होतं, पण ही 3/4 साईजची नाही आहे. मला 3/4 साईजची घ्यायची होती. अशी तर पॅन्ट आहेच आहे, पण मग नंतर घरी आल्यावर पाहते तर ही पूर्ण फुल साईज होते. तर ही जवळजवळ 281-280 रुपयाची पडली. आणि 2 ड्रेस घेतले मी. हा एक घेतलेला आहे बघा, फुल साईजचा आहे. हा म्हणजे गाऊन टाईप आहे. कलर असा नाहीच आहे माझ्याकडे, पण आता हा एवढा अट्रॅक्टिव्ह पण कलर वाटत नाही, है ना ग? चांगला नाही वाटत ना, पण एवढा काय वाटतं मला तर याच्यावर मी तर पण असं हा फुल आहे. म्हणजे गाऊन कसा असतो आपला, पकड एक मिनिट. तर फुल असा गाऊन म्हणजे पूर्ण माझ्या पायापर्यंत येतो. आता हे पण असा फुल पायापर्यंत येतो. आणि जवळजवळ हे आहेत ना, जवळजवळ 500 रुपयांच्या आतमध्ये मला भेटलेले आहे हे कपडे. आई घेतला आणि हा आई घेतलाय, कोट टाईप घेतलेला आहे. हा याची पॅन अशी आहे. तर हे आता फिटिंगला वगैरे करून घेईन मी. आणि हे असं आहे, लिंबू कलर आहे. हा कोट टाईप आहे. फक्त माझं खूप म्हणजे केसामध्ये कोंडा आहे का काय, म्हटलं चला आता आई पण वापरण आणि मी पण वापरण म्हणून ते औषध घेऊन आले कोंड्यासाठी. कारण खूप डोकं खाजतंय, असं खाजू पारवैताग पण आलेला आहे, म्हणून ते पण घेतलं मी कोंड्यासाठी, डॅन्ड्रफसाठी. आणि एक विशेष म्हणजे सोनं पण खरेदी केलेलं आहे मी. आता माझी 2 वर्षापूर्वीच नाकातली मुरणी माझी मोडली होती आणि ते घ्यायचा काही योग येत नव्हता, म्हणून मग ही नाकातली मुरणी पण घेतलेली बघा. आणि जवळजवळ ती 1000 रुपयाला पडली. मला असा अंदाज मी केला की पडल ती आपल्याला 700 रुपयामध्ये. कारण जी माझी ती तुटलेली होती ना, ती जवळजवळ मी 300 रुपयाला घेतली होती त्या काळामध्ये. कधी घेतली होती 2000 असं 10-12 का असं काहीतरी अशीच मध्ये घेतली होती. आणि त्याच्यानंतर मग ती डायरेक्ट मोजली तर 1000 रुपये झाली. आणि याच्यामुळेच मला काय झालं, पैसे कमी पडले आणि त्याच्यामुळे मग काय, मग बाकीचं बरंचसं काय आहे ते घ्यायचं राहिलं. आता म्हटलं बाकीचं घेऊ नंतर. नाही, जुनी मुरणी माझी आहे ती कुठं पडली काय माहिती, इथंच पडली कुठं. तिथं त्याचा दांड करता अर्धाच निम्मा तुटलेला होता ना, त्याच्यामुळे. तर चला आता आईने हा पाहिलेला आहे ड्रेस, पण तिने माझे हे नव्हते पाहिले. कसे वाटले ग ड्रेस तुला? छान वाटले मुरणी वगैरे? मुरणी बघितली ना? तर हा जवळजवळ आहे ना 1290 म्हणजे 1300 रुपयाचा हा ड्रेस आहे. साचीला घेतलेला मी. त्याचा टॉप आहे
असं छान असं चमकी चमकी पूर्ण टिकल्या टिकल्या आहे. आणि हा अशा पद्धतीचं आहे बघा. तिचं हे बर्थडेचं गिफ्ट आहे. तर कसा वाटला हा सचीचा ड्रेस जरूर कमेंट करा. आणला तुला मग आता ती तशी मोठी मोठी होत जाईल ना. हा पण मलाही तिची उंची समजा काही मी अंदाज पंचे घेतला असं झालं. तर म्हटलं नंतर विचार केला की रोज कुठं घालणार, शाळेतून आल्यावरही घालणार नाही. मग ती सुमदुम 2-3 वर्ष का व्हायना हा व्यवस्थित आहे. पुरी कशा इतक्यात अशा वाढल्या जातात. आमचे पोरं तरी लवकर वाढत नव्हते, ते पार नंतर वाढले 10वीच्या नंतर. पण हे पुरी कशा लगेच 4वी-5वी नंतर अशा मोठ्या मोठ्या उंचीच्या दिसायला लागायच्या. मग त्याच्यामुळे म्हटलं की म्हणजे आपल्याला म्हणजे पुरी जास्तच आहे ना उंचीचं. म्हणजे आमच्या तरी पुरी अशाच पटापटा उंची झालेले चिव पुरू. त्याच्यावरून मग मी तो अंदाज केला. तिथं म्हटलं जाऊ दे आता झाली जरी मोठी ना तरी ती काही हे नाही. मग कसं मनसोक्त घातलं पण पाहिजेत ना. तर असा हा ड्रेस आहे साचीचा. त्याच्यावर असा टॉप आणि माझे पण टॉप. तर आईला म्हटलं तुला काय घेऊ का, आई काही नाही म्हटली, नको म्हटली. तिला ते घेतलं ते काही ती घ्यायना. बाकीचं बघू आता हार वगैरे कुठं घ्यायचं ग, घेऊन येऊ का हार संगमनेरला का कुठून घ्यायचा. यात्रा आली ना. हा यात्रामध्ये घेऊ. आता यात्रामध्ये काय सगळे सस्ते. आता एवढी माझी शॉपिंग. आणि काल मला किती जवळजवळ 2 वाजले शॉपिंग करता करता. म्हटलं आता बाकीची जी काही शॉपिंग असेल ती नंतर करू. आणि तसं आहे ते ही मुरणी घालून आहे ना माझं नाक खूप असं ओघळलं पण होतं ना. मग आता जवळजवळ 1 वर्षभरपासून आता काहीच नाहीये. त्याच्यामुळे जरा तिथे थोडंसं ते होल जे आहेत ना ते बुजत पण चाललेलं आहे. त्याला अक्काचं झालं स्वयंपाक काय झालं डांगर केलं. हा मी पण त्याच्यानंतर भोपळा केली आणि कढी आणि भजे कढी केली अक्काला दिले. म्हटलं आता कसं मी फर्स्ट टाइम केलंय ना त्याच्यामुळे म्हटलं घे चव पाहून घे. नंतर मग मला सजेशन थोडी साखर टाकलीच आहे ना. तर सजेशन दे की पुढच्या वेळेस काय करायचं. अगदी गावरान पद्धतीने केलेली मी ती भाजी असं. चला मग आता घेतो मी आवरून. मग चला तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटू आपण अशाच म्हणून व्लॉग मध्ये. आणि हा घालीन मी आता फिटिंग बिटिंग कधी होईल देव जाणे. पण आता घालीन दम पडतो का असं. तर जत्रेला ड्रेस घालू का साडी घालू का. साडी काय साडी ब्लाऊज येत नाही मला. जेवायला घेतलेला आहे भोपळ्याची भाजी आणि मस्त भजी कढी. भजी भजी कशी झाली भाजी असो पुन्हा करीन मी कधी.